नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघ अलीकडे जरा जास्त राजकीय पटलावर येऊ लागला आहे। पक्षांतर्गत कुरघोड्या, पक्षांतर्गत नेत्यांमध्येच एकमेकांमध्ये असलेली सुंदोबसुंदी आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असं सध्या चित्र आहे। गेल्याच आठवड्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना काही सल्ले देणारे माजी आमदार राजेश पाटील यांचं प्रकरण गाजलं असतानाच त्याचबरोबर दुसरे एक प्रकरण गाजत आहे, ते म्हणजे विद्यमान आमदार शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्राम कुपेकर यांच्यात सुरू असलेला वाद। खरं तर हे दोघेही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते आहेत। संग्राम कुपेकर हे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीवर आहेत, तर शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले तरी आज ते भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं जातं। एकूण या विषयावर बोलायचं कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे। असं असताना चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मात्र हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या तालुक्यातून, माझ्या मतदारसंघातून म्हणजे चंदगडमधून न्यावा असा आग्रह धरला आहे। तसं त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलेलं आहे। आणि जसं त्यांच्या या शक्तीपीठ महामार्गाच्या मागणीचा मुद्दा पुढे आला तसं चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विरोधी झाला। खुद्द शिवाजी पाटील यांनाच विरोध झाला। त्याचं कारण म्हणजे सगळीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना तुम्ही चंदगडमध्ये तो का आणताय असा हा मुद्दा, आणि हा कळीचा मुद्दा ठरला तो अर्थातच संग्राम कुपेकर यांनी त्याला जास्त विरोध केला। संग्राम कुपेकर यांच्याबरोबर असलेले सहकारी, जुने जाणते नेते आणि युवा वर्ग हे या विरोधात ठामपणे ठाकले। जसं विरोध होतोय लक्षात आल्यानंतर शिवाजी पाटील यांनी सुद्धा समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि आम्हाला शक्तीपीठ महामार्ग का हवा आहे हे सुद्धा स्पष्ट केलं। जर शक्तीपीठ महामार्ग आला तर चंदगड तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असं मत शिवाजी पाटील यांनी मांडलं। तर संग्राम कुपेकर यांचं मत असं की महामार्गामध्ये जाणाऱ्या शेती आणि त्यामुळे होणारे शेतकऱ्यांचं नुकसान यासाठी जर सर्वत्र त्याला विरोध होत असेल तर चंदगडमध्ये महामार्ग आणून कसा चालेल। एकूणच या विषयावरून पाटील आणि कुपेकर यांच्यात इतका वाद विकोपाला गेला की एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ लागले। शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केलं की पक्षाच्या धोरणाच्या विरोधात तुम्ही वागत आहात, मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या विरोधात वागत आहात, त्यामुळे तुम्हाला भारतीय जनता पार्टीत राहण्याचा अधिकारच नाही। यावर पलटवार करताना संग्राम कुपेकर म्हणाले, तुम्ही तर अपक्ष आमदार, तुमचा भारतीय जनता पार्टीचा विशेष कुठे येतो? तुम्ही 2019 ते 24 आणि 24 ची विधानसभा निवडणूक आठवा, तुम्ही पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि महायुतीच्या संघटनात्मक धोरणाशी एकोप्याने राहिला का? तुम्ही तर महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली, अपक्ष म्हणून लढलात, आमदार झालात, हा योगायोग, पण तुम्ही ते आठवा आणि नंतर आमच्यावर आरोप करा की आम्हाला पक्षातून काढण्याची वेळ येऊ नये म्हणून। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या संपर्कातून संग्राम कुपेकर हे धनंजय महाडिक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आहेत। पण हे दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये जो वाद सुरू आहे तो मात्र पक्षाला थोडा खटकत आहे। शिवाजी पाटील यांचा पूर्वी इतिहास काढला तर त्यांना चंदगड तालुक्यात राहताही येणार नाही, त्यांना ठाण्याला पळ काढावं लागेल असं सुद्धा आव्हान कुपेकर यांनी दिलेलं आहे। इतकंच नव्हे तर ठाणे आणि मुंबई क्राईम ब्रँचकडे असणाऱ्या तुमच्या जर फाईल उघडल्या तर त्या फाईलमध्ये जे काही आहे ते जर समोर आलं तर तुम्हाला राजकारणातून पळ काढावं लागेल असं सुद्धा संग्राम कुपेकर यांनी शिवाजी पाटलांना सुनावलेलं आहे। खरं तर या दोन नेत्यांमधील ही कुस्ती खरोखर निकाली होणार की नुरा कुस्ती आहे हा सुद्धा एक गमतीचा भाग आहे। कारण दोघांनाही पक्षीय पातळीवर पाठिंबा आहे नाही हा भाग वेगळा असेल, पण जो मुद्दा शक्तीपीठचा आहे आणि त्याला विरोध करतायत कुपेकर आणि समर्थन करतायत राजेश पाटील आणि त्याला समर्थन करतायत शिवाजी पाटील, यावरूनच या दोघांमधील वाद कसा विकोपाला गेला हे सर्वांच्या लक्षात येत आहे। संग्राम कुपेकर यांनी बाबासाहेब कुपेकर हयातीत असल्यापासून राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे। एवढंच नव्हे तर संग्राम कुपेकर यांना राजकारणाचं बाळकडूच मिळालेलं आहे। त्यांच्या जन्मापासूनच कुपेकर घराण्यात राजकारण आहे। बाबासाहेब कुपेकर हे 1999 ला जेव्हा राष्ट्रवादीची निर्मिती झाली तेव्हापासून शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ आहेत। त्यापूर्वी ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते नेते होते। बाबासाहेब कुपेकर आमदार झाले, मंत्री झाले, इतकंच नव्हे तर विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा झाले। अशा या बाबासाहेब कुपेकरांबरोबर वावरलेल्या संग्राम कुपेकर यांना राजकारणाचा मोठा अभ्यास आहे, मोठा अनुभव आहे। म्हणूनच शिवाजी पाटलांनी एक असं वाक्य वापरलं की मी मुरलेला राजकारणी नाही, पण जे मुरलेले आहेत ते शब्द फिरवतात आणि मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। खरं तर शिवाजी पाटील हे आमदार होण्यापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही त्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यातून काही गुन्ह्यातून ते निर्दोषी सुटलेले आहेत। त्यामुळे पुन्हा ते उघडत बसायचं का? आज मी आमदार आहे, आज मी एका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे, लोकांनी मला विश्वासाने निवडून दिलेलं आहे। असं असताना
माझाही काहीतरी अधिकार आहे की मतदारसंघासाठी काहीतरी विकासात्मक काम करावं म्हणून. याच्या उलट संग्राम कुपेकर म्हणतात की चंदगड तालुका पूर्णपणे मागास आहे, डोंगराळ आहे. या ठिकाणी विकासासाठी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या गोष्टी सोडून ज्याला लोकांचा विरोध आहे, ज्याला मतदारांचा विरोध आहे, ज्याला जनतेचा विरोध आहे, ती कामं तुम्ही पुढे कशासाठी आणता? त्याच्याऐवजी तालुक्याचा औद्योगिक विकास करा. तालुक्यात ज्या काही काजू उत्पादनापासून इतर शेतीपूरक जे उत्पादन आहे किंवा शेतीपूरक व्यवसाय असतील, शेतीपूरक प्रक्रिया उद्योग असतील ते आणा आणि लोकांना, तरुणांना रोजगार निर्मिती करून द्या. हे असं असताना तुम्ही एका वेगळ्या प्रकरणाकडे लक्ष वेधून आपण काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी नाही त्या मार्गांचा अवलंब करू नका आणि शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रह धरू नका, असा आग्रह संग्राम कुपेकर यांचा आहे. म्हणूनच या दोन्ही नेत्यांमधील सध्याचा वाद पाहता भारतीय जनता पार्टीतीलच या दोन्ही नेत्यांची ही कुस्ती खरोखर कुस्ती आहे की नुरा कुस्ती आहे याची स्पष्टता लवकरच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे संग्राम कुपेकर हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांना राजकारणाचा मोठा अभ्यास आहे. त्यामुळे ते कोणता डाव कोठे टाकतील आणि राजकीय मैदानात समोरच्या पैलवानाला कसं नामोहरम करतील हे चांगलं संग्राम कुपेकर यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच शिवाजी पाटील यांनी सुद्धा संग्राम कुपेकर यांच्यापासून जितकं सावध राहता येईल राजकीय दृष्ट्या राजकारणाच्या बाबतीत तेवढं सावध राहूनच विद्यमान आमदारांना आपलं काम करावं लागणार आहे. हेही तितकंच करा आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.